बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, एक गोष्ट तुम्हा सर्वांना चांगलीच परिचयाची असेल. शिवसेना नावाच्या या वाघाच्या बछड्याला बाळासाहेबांनी मुंबईच्या रस्त्यावर जन्माला घातला. मुंबईच्या रस्त्यावर बाळासाहेबांचं शिवसेना नामक हे पिल्लू जन्माला आलं. आंदोलन असतील, भारत बंद असेल, महाराष्ट्र बंद असेल, आपण सर्वांनी पाहिलं असाल, बाळासाहेबांच्या शिवसेना नावाच्या या बछड्याने डरकाळ्या फोडल्या की अख्खा भारत बंद होऊन जायचा, महाराष्ट्र बंद होऊन जायचा. आपण सर्वांनी तो काळ पाहिलेला आहे. शिवसेना नावाचं हे वाघाचं पिल्लू डरकाळ्या फोडू लागलं. ते मुंबईच्या रस्त्यांवर, गल्ल्या गल्ल्यांमध्ये, लालबाग असेल, डीपीवाडी असेल, भायखळा असेल, परेळ असेल, सगळीकडे शिवसेना नावाच्या या वाघाच्या बछड्याच्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या. सगळ्यात प्रथम मुंबईवर कब्जा शिवसेनेने केला. त्यानंतर ठाणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, सबंध कोकण पट्ट्यावर, अख्खा पालघर असेल, सबंध कोकण पट्ट्यावर शिवसेनेचं वर्चस्व प्रस्थापित होऊ लागलं. शिवसेनेचं नेतृत्व उदयास येऊ लागलं. एक एक शिवसैनिक शिवसेनेशी जोडला जाऊ लागला. नेते उदयास आले, अनेक नेते, अगदी जुन्यापासून आतापर्यंत. या सबंध या काळामध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल, कोकणाने शिवसेनेला सगळ्यात पहिली भक्कम साथ दिली. ही गोष्ट नाकारता येत नाही. तेव्हाही आणि आजही कोकण शिवसेनेच्या पाठीशी कायम उभा राहिला. शिवसेनेने कोकणाचं आणि कोकणाचं शिवसेनेशी ते घट्ट आणि अतूट नातं कायम राहिलं. अगदी तळ कोकणातनं म्हणजे सावंतवाडीपासनं तुम्ही मुंबईपर्यंत घ्या, कोलाव्यापर्यंत घ्या, सबंध हा कोकण पट्टा आहे. पालघर पासून सबंध हा कोकण पट्टा. या सबंध कोकण पट्ट्याने शिवसेनेला कायम डोक्यावर घेतलं. कायम, कालही घेतलं, आजही घेईल, भविष्यातही शिवसेनेला हा कोकण पट्टा कायम डोक्यावर घेईल. या मधल्या काळात अनेक आपण गद्दाऱ्या पाहिल्या असतील, अनेक बंड पाहिले असतील, पण हे आताचं बंड सगळ्यात वेगळं बंड होतं. ही गद्दारी होती. खरं तर ही एक गद्दारी होती आणि ह्या गद्दारीनंतर शिवसेनेचं कोकणात अस्तित्व राहतंय की नाही, अशा प्रकारची एक परिस्थिती तयार झाली. आपण सर्वांनी पाहिलं कशा प्रकारे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये पैशाचा अमाप महापूर आला. जवळपास 4 लाख मतं शिवसेनेला पडली आणि 4,48,00,000 मतं नारायण राणेला पडली. एकेकाळचा शिवसैनिकच हा. पण विचार करा शिवसैनिकांनो, 4,48,000 मतं आणि 4 लाख शिवसेनेला. खरं तर शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं तेवढं बळ मिळू शकलं नाही, ही एक वस्तुस्थिती आहे. आणि ते बळ देण्यासाठी त्यांच्याकडे तेवढं बळ कोकणामध्ये पाहिजे, ते बळ त्यांच्याकडे आहेच नाही. त्यांच्याकडून मागणार कुठून तुम्ही? जे काही शिवसेनेला मतदान झालं ते शिवसेनेचं स्वतःचं मतदान आहे कोकणामध्ये. तरी देखील महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र जात आहोत. आपण सर्वांनी पाहिलं असाल, ही आकडेवारी आहे बरं का. ही वस्तुस्थिती मी मागच्या निवडणुकांच्या आकडेवारीवरूनच सांगतोय. आपण जर साधंसं कणकवली विधानसभेचं पाहाल तर कणकवली विधानसभेत 3-3.5 हजार काँग्रेसला मतदान होतं, जिथे नितेश राणेला 84-85 हजाराचं मतदान असतं. म्हणजे आपण त्यांचं तुल्यबळाने पाहू शकतो किती आहे, त्यांचं अस्तित्व किती आहे. त्यामुळे शिवसेनेचे बरेचसे उमेदवार पडले, कारण भारतीय जनता पक्षाचा बॅकलॉग हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला भरून काढता आला नाही. शिवसेनेचे अनेक उमेदवार पडले, पण जिथे जिथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जिंकल्या, म्हणजे 4 वरची काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस 8 वर पोहोचते आणि 1 वरचा काँग्रेस जवळपास 13 वर पोहोचतो. याच्यामध्ये शिवसेनेचं योगदान हे फार मोठ्या प्रमाणावर आहे. असो, तो विषय नाही इथे सांगण्याचा, पण सांगण्याचं कारण हे मात्र असं की कोकणामध्ये शिवसेना अस्तित्वाला तरी उरते की नाही, अशा प्रकारचं चित्र तयार केलं गेलं. पण आज तुम्ही पहा आणि तुम्हाला एक मला गोष्ट विशेष सांगावीशी वाटते. बऱ्याच जणांना वाटलं होतं, चला रायगडामध्ये आहे व्यवस्थित परिस्थिती, म्हणजे रायगड लोकसभेमध्ये व्यवस्थित परिस्थिती आहे, महाडमध्ये व्यवस्थित आहे, दापोलीमध्ये व्यवस्थित आहे. कोकणामध्ये, तळ कोकणामध्ये नेमकं काय चाललंय? रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये नेमकं काय चाललेलं आहे? रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये शिवसेना उरेल की नाही, अशा प्रकारचं एक चित्र मीडियाकडनं तयार केलं गेलं. पण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी बरोबर सगळं प्लॅनिंग करून ठेवलं होतं. अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये अख्खी मॅचच फिरवली. तुम्ही पाहिलं असाल, शेवटच्या ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख, याला म्हणतात दूरदृष्टी. लक्षात घ्या, अनेक महिन्यांपासून हे सगळे संबंध तयार झाले होते. लक्षात घ्या शिवसैनिकांनो. पण काही योग्य वेळा साधायच्या असतात. राजकारणात वेळ साधणं हे फार महत्वाचं असतं. अगोदरच हे पक्षप्रवेश झाले असते तर अनेक वेगळ्या गोष्टी घडल्या असत्या. त्यामुळे योग्य वेळेत हे पक्षप्रवेश करून घेऊन शिवसेनेला मजबूती, कारण तळ कोकणामध्ये शिवसेना मजबूत तर आहेतच, पण नेतृत्व देखील तितकं मजबूत असणं हे गरजेचं असतं. तळ कोकणामध्ये म्हणजे तुम्ही पाहत असाल, कुडाळमध्ये वैभव नाईक हे एकटे सापडले होते. वैभव नाईक एकट्याने ह्या सगळ्याचा सामना करत होते. पण त्यांच्या मदतीला आज तुम्ही पाहिलं असाल शिवसैनिकांनो,
सावंतवाडीमध्ये शिवसेनेचा उमेदवार कोण असे अनेक प्रश्न विचारले जात होते. तुम्ही पाहिलं असाल माझ्याच व्हिडिओमध्ये मी ज्यावेळेस सावंतवाडीवर विश्लेषण करायचो, मला अनेकदा कमेंटमध्ये प्रश्न यायचे, उमेदवार कोण. त्याच वेळेस मी सांगणार होतो, पण विषय सोडा, आपण त्यावेळेस ती वेळ मारून नेली. आम्हाला माहिती असतं आमचे उमेदवार कोण असणार आहेत ते, आणि आम्हाला माहिती असतं आमचे पुढचे प्लॅन काय असणार आहेत ते. पण ठीक आहे, आज तुम्हाला कळलं असेल आमचा उमेदवार कोण आहे. हे सारे जुने शिवसैनिक पुन्हा शिवसेनेकडे एक 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 करत परतले. या सगळ्यांचा एक सामायिक दुवा आहे, आणि तो दुवा आहे नारायण राणे. या व्यक्तीने स्वतःला मोठं करता करता इतर अनेक लोकांना संपवण्याचा जो विडा उचलला होता, लक्षात घ्या. मग यामध्ये परशुराम उपरकर असतील, यामध्ये राजन तेली असतील, अनेक संदेश पारकर देखील असतील, अनेक शिवसैनिक आहेत. संदेश पारकर तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. पण योग्य वेळेत योग्य पक्ष प्रवेश करून बाळमाने असतील, रत्नागिरीचे अनेकांशी ते संबंध तयार करून त्या सर्व शिवसैनिकांना पुन्हा स्वगृही आणण्याचं काम आपल्या शिवसेनेच्या शिलेदारांनी केलं, आणि मातोश्रीने या सर्वांचं आपल्या स्वगृही पुन्हा एकदा स्वागत केलं. हे सारे पूर्वीचे शिवसैनिकच. तुम्हाला सर्वांना चांगलं माहिती आहे. राजन तेलींचा तुम्हाला जुना इतिहास आहे, तुम्हाला अजूनही युट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आहेत बरं का जुने. राजन तेली ज्यावेळेस शिवसेनेत आले, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, माझा मधल्या काळात जो माझा प्रवास झाला तो खरं तर ती माझी चूक होती. आपण सर्वांनी ते ऐकलं. जे काही असेल ते, आता घरात आल्याचा आनंद होतोय, जे काही आहे ते जगणं इथे आणि मरणं इथे, जे काही असेल ते. आणि राजन तेली हे सावंतवाडीचे 100 नाही 200 नाही 1,00,001% आमदार असणार. आपल्या सर्वांना माहितीये, ज्या वेळेस स्वतः राजन तेली अपक्ष उभे होते केसरकरांच्या विरोधात, काहीच मतांचा फरक होता बरं का तिथे. सबंध भारतीय जनता पक्ष राजन तेलींना मदत करणार आहे, मी तुम्हाला हे आत्ताच सांगतो. सबंध भारतीय जनता पक्ष तळ कोकणामध्ये. त्यानंतर राजन तेलींचे सर्वपक्षीय असले चांगले संबंध. आज तुम्ही पहा ना, दीपक केसरकर प्रत्येक गोष्टीसाठी नारायण राणेंना आपल्या कार्यालयात घेऊन जात आहेत. दीपक केसरकरांना स्वतःवर एवढा देखील विश्वास राहिला नाही, स्वतःच्या कामांवर एवढा देखील विश्वास राहिला नाही की आता स्वतःच्या जीवावर ज्या माणसाशी एकेकाळी संघर्ष करत होते त्याच माणसाला वारंवार आपल्या कार्यालयात घेऊन जात आहेत. आणि काल परवामध्ये नारायण राणे म्हणाले होते की मी राजन तेलीवर वैयक्तिक कधी काही बोलणारच नाही, तेवढी त्यांची लायकी नाही, पात्रता नाही, वगैरे वगैरे बोलणारे नारायण राणे आज राजन तेलींचं नाव घेऊन त्यांच्या वडिलांपर्यंत 4 कोटीचा कुठे फ्लॅट दिला वगैरे वगैरे गोष्टी करायला लागले. इथं पर्यंत आणून ठेवला एका माजी मुख्यमंत्र्याला, एका माजी केंद्रीय मंत्र्याला, की तुला वैयक्तिक टीका करावी लागते. विचार करा शिवसैनिकांना, ये तो सुरुवात है. एका राजन तेलीवर बोलण्यासाठी माजी केंद्रीय मंत्र्याला ह्या पातळीपर्यंत यावं लागतं. बरं, दीपक केसरकराला मोठं करून नारायण राणे स्वतःच्या पायावर कधीच धोंडा मारून घेणार नाहीत. इतके कच्चे खिलाडी नारायण राणे देखील नाहीत. दीपक केसरकर कसा पडेल याचीच तजवीज दीपक केसरकराच्या बाजूला बसून केली जाईल, हे मी तुम्हाला आजच सांगतो. दीपक केसरकर पडणं ही नारायण राणेंची गरज आहे. स्टारमार्क करा, अंडरलाईन करा या वाक्याला, दीपक केसरकर पडणं. आता दीपक केसरकर राणेंच्या भरोशावर, ठीक आहे. बरं, राणेंच्या भरोशावर दीपक केसरकर, इथे राणे स्वतःच्या मुलाला न्याय देऊ शकले नाहीत. कुणाला? निलेश राणेला स्वतःच्या मुलाला चाचपडत बाहेर जावं लागलं. स्वतःच्या मुलाला न्याय देऊ शकले नाही. तो नितेश राणे स्वतःच्या भावाला न्याय देऊ शकला नाही. तो तिकडे गर्जना करत फिरतोय, याव त्याव सगळ्या गावागावांनी फिरतोय, आक्रोश मोर्चे काढत. स्वतःचं सरकार, हे आक्रोश फक्त तुमच्याच कानांना ऐकू येतात. म्हणजे स्वतःच्याच सरकारामध्ये हिंदू आक्रोश मोर्चे काढायचे, आणि प्रश्न कोणाला विचारायचा? फडणवीसाला. गृहमंत्री आहेत ते. अत्याचार होत असेल तर हा प्रश्न फडणवीसांना जाईल, म्हणजे ह्याने फडणवीसाच्या विरोधातच मोर्चे काढले असं म्हणायचं. अरे, स्वतःच्या भावाला जे न्याय देऊ शकले नाही ते न्याय द्यायला चाललेत कणकवलीच्या जनतेला, सावंतवाडीच्या जनतेला, कुडाळच्या जनतेला. कुणाला बनवताय तुम्ही? आज तळ कोकणात मी तुम्हाला, आज मला का कोणास ठाऊक, पण मला ते चित्र पाहिल्यानंतर मला अतिशय आनंद होतो. तळ कोकणामध्ये मग सावंतवाडी असेल, दोडामार्ग असेल, त्यानंतर कुडाळ असेल, राजापूर असेल, किंवा तुम्ही पाहाल तर कणकवली असेल, या सगळ्या ठिकाणी शिवसेना अतिशय मजबूत होत गेली. अगदी रत्नागिरीपर्यंत घ्या, गुहागर घ्या, दापोली घ्या, शिवसेना न भूतो न भविष्यती इतकी मजबूत झाली. तुम्हाला मी एक छोटासा व्हिडिओ दाखवतो. तुम्हाला अनेक जणांना प्रश्न पडला असेल, कारण संदेश पारकर हे नाव विशेषतः तुमच्या
पाहण्यात कधी आलं नव्हतं किंवा त्यांचे कुठलेही व्हिडिओ तुमच्या पाहण्यात आले नव्हते. आता सतीश सावंतांची उमेदवारी रद्द होऊन संदेश पारकर यांना देण्यात आली. अनेकांना प्रश्न पडला की सतीश सावंत हे तर 2019 मध्ये निवडणूक लढले देखील होते आणि मला वाटतं सतीश सावंतांना 60,000चं मतदान झालं होतं आणि नितेश राणेंना 85,000चं मतदान झालं होतं. म्हणजे संदेश पारकरांना मग ही उमेदवारी का देण्यात आली, सतीश सावंतांना ही उमेदवारी का, म्हणजे जे विशेषतः जे सिंधुदुर्गाच्या बाहेरचे शिवसैनिक आहेत त्यांच्या मनात हा प्रश्न येत असेल. पण लक्षात घ्या, हा सगळा जो क्रम ठरला म्हणजे कुणाला उमेदवारी द्यायची कुणाला नाही द्यायची हे सगळं स्थानिक नेत्यांच्या संगनमतातनं ठरलं. स्वतः सतीश सावंत या सगळ्या चर्चेचा भाग होते. मला ही गोष्ट सगळ्यात जास्त पटली. अतुल रावराणे असतील, संदेश पारकर असतील, सतीश सावंत असतील, स्वतः वैभव नाईक असतील, राजन तेली असतील, परशुराम उपरकर असतील, या सगळ्या मंडळींनी बसून हा निर्णय घेतला की कणकवली मधल्या टघ्यांना कणकवलीतच कसं दावायचा. लक्षात घ्या, या गोष्टी फार महत्वाच्या इथून घडल्या पाहिजेत. ते कणकवलीमधून आता 5 वर्षांनंतर बरीच परिस्थिती बदललेली असते. उमेदवारांच्या बाबतीतही काही बदल करायचे असतात. अगदी त्याचप्रमाणे स्थानिक नेत्यांनी ठरवून हा बदल केलेला आहे आणि स्वतः सतीश सावंतांनी याला ग्रीन सिग्नल म्हणू शकता तुम्ही, ग्रीन सिग्नल दिलेला आहे. म्हणजे कुठलाही वाद एकमेकांमध्ये न ठेवता सतीश सावंतांनी ही उमेदवारी संदेश पारकर यांना देऊ केली. आणि संदेश पारकर कोण आहेत माहितीये तुम्हाला? स्वतः सिंधुदुर्गाचे आपले जिल्हा प्रमुख तर आहेतच आहेत. मी तुम्हाला एक साधासा व्हिडिओ दाखवतो. अगदी काल परवा मला वाटतं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याला खडसावताना संदेश पारकर काय बोलतायत जरा ऐकाल तुम्ही, मग तुम्हाला कळेल शिवसेनेची स्टाईल कशी असते, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कसे असायला पाहिजे. अशा प्रकारचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील ना तर महाराष्ट्रात तो शिवसेनेचा दबदबा आणि तो शिवसेनेचा मान मला तर पुन्हा यायला वेळ लागणार. जरा पहा ना संदेश पारकरांचा हा व्हिडिओ पहा. सिंधुदुर्गाचा दणका माहिती नाही. 2 मिनिटात सरळ 2 मिनिटात सरळ चिटिंग करता का साहेब? हे जबाबदारी आम्ही काय बेजबाबदार आहोत? हे इकडे कुठे गेला तो पुढे? हे कन्सल्टिंग पगार घाला 50 लाख रुपये, 50 लाख रुपये पगार घालास ना तू. इकडे पुढे हिंदी आहे समज, इकडे हिंदी सुधारतो नाही. पण त्यांनी खोटं बोलले कशाला मग? साहेब तुम्ही होता 2 मिनिटं, इथं व्हिडिओ रेकॉर्ड आहे, इथं व्हिडिओ रेकॉर्ड आहे. हा कशाला आप बदल के गए थे ना? अरे आपने छोड़ा था ना, आप बदल के तुमने बोला जबाबदारी न बोला, असं खोटं बोलू नका. काय बोलला? आम्हाला काय वेड्या समजला ना? ऐकून तर घ्या. काय ऐकून घ्या खोटं बोलणाऱ्याचं? एक मिनिट ऐकून घ्या. हा बघा मी पुढे सांगा आमची शिस्तीत बोलायचं, खरं बोलायचं. हो साहेब ऐकून घ्या. 1 किलोमीटर पुढे चालू जाऊ शकत नाही तू. ऐकून घ्या साहेब, 15 फेब्रुवारीला आमच्या कॉलनीमध्ये हा मनुष्य 15 फेब्रुवारीपासून आहे. मी 1 एप्रिलला जॉईन झालो आहे. ती कंपनी एकच आहे, फक्त हे 15 फेब्रुवारीपासून आले. माझी अपॉइंटमेंट 1 एप्रिलला झालेली आहे. त्यामुळे हे अगोदर होते, हे आरी म्हणून काम करतात, मी टीम वो साहेब त्यांच्याशी इनके साथ हमने बहुत बड़ा भाषण दिया है, बहुत बड़ा कंप्लेंट जो हमारे है वो सब इनको बताए. कितने दिन हुए? कितने दिन हुए? मारूंगा 1 महीना नहीं, उसके ज्यादा दिन हुए. 1 महीना किधर? हम जब गए थे स्पॉट विजिट में साहब स्पॉट विजिट में हम गए थे, स्पॉट विजिट में हम गए थे तो उस वक्त 2 महीने, मेरा ख्याल से 4 महीने के ऊपर हो गए. 4 महीने पहले तुमको हमने उधर ब्रिज के यहाँ पकड़ा था और ब्रिज के यहाँ पकड़ के सब जिम्मेदारी तुमने ली थी, तो क्यों नहीं हुई? और यहाँ आके वो तुम्हारा बोलता है आप बदल गए, तो बदल गए तो भाग जाओ इधर से. क्या संबंध तुम्हारा? तुम समझे नहीं हमको. हमको ये स्टाइल पसंद नहीं है. चर्चा से संवाद करके हम आपसे काम करवा ले, ये आपको पसंद नहीं है. दूसरा स्टाइल चाहिए आपको, दूसरा स्टाइल चाहिए. हमारा जिला में आके आप काम कर रहे हो और हमको तो यहाँ पे मजाक बना रहे हमारा. सर किती खोटं. हा व्हिडिओ दाखवण्यामागचं एकमेव कारण मी तुम्हाला सांगतो. या व्हिडिओमध्ये काय चाललंय मला खरंच काही माहिती नाही. ह्या व्हिडिओमध्ये सरकारी अधिकाऱ्याला ते काय म्हणतात हे देखील मला माहित नाही. फक्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी काहीतरी गोष्टी सांगितल्या होत्या, त्या गोष्टींवर काही कामं झाली नाहीत, त्यामुळे त्यांनी हा सुनवाईचा प्रकार केलेला आहे. पोलीस अधिकारी देखील आहेत तिथे. पण शिवसेनेची स्टाईल कशी असते पाहिलीत तुम्ही? आणि ही सिंधुदुर्गातली स्टाईल आहे, लक्षात घ्या. बघा
अधिकाऱ्यांशी अशा प्रकारे बोलणं वगैरे ह्या गोष्टींना कुठे आपण दुजोरा देत नाही, म्हणजे किंवा ह्या गोष्टीला कुठे चालना देत नाही, प्रोत्साहन देत नाही. पण जर शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाने सांगितल्यानंतर देखील जर त्याच्याकडे दुर्लक्ष कानाडोळा केला जात असेल आणि विशेषतः तुमच्या डोक्यावर काही इतर वरदहस्तांचा हात असेल आणि त्यानंतर मात्र तुम्ही करणार असाल तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हे अशाच प्रकारे बोलणार. आज हेच संदेश पारकर, ज्यांना तुम्ही व्हिडिओत पाहिलात, हेच संदेश पारकर कणकवलीतनं शिवसेनेचे उमेदवार आहेत. आता मागच्या वेळेस तुम्ही मतदान पाहिल्यात 60,000 शिवसेनेला पडलं, ह्यांना 85,000 पडलं, म्हणजे 25,000 जो डिफरन्स होता. आणि आताच हे सांगणार की आम्हाला प्लस मिळाली, कणकवलीतनं आम्ही लीड मिळाली. या सगळ्या लीड या लोकसभेला वेगळ्या राहतात आणि ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका असतात त्यात वेगळ्या असतात. आता लोकसभेची लीड आता विधानसभेला तुम्ही टिकवून दाखवा. संदेश पारकरांसारखा स्थानिक एखादा उमदा उमेदवार दिल्यानंतर ही लीड तुम्हाला टिकवता येणार नाही. कणकवलीमध्ये तुम्हाला तुमच्या घरातच धोका आहे. नारायण राणे, तुम्हाला तुमच्या घरात धोका आहे. कुडाळचं सोडून द्या. कुडाळचा कार्यक्रम वैभव नाईकांनी अगदी पद्धतशीर लावलेला आहे, व्यवस्थित लावलेला आहे. आणि राजन तेलींनी तिकडे केसरकरांना घाम फोडलेला आहे. सगळा शालेय अभ्यासक्रम त्यांचा घेतील तिकडे. ते केसरकरांचा सगळा शालेय अभ्यासक्रम अगदी घोकमपट्टी करून घेतील ते राजन तेली तिकडे. म्हणजे कोकणामध्ये कशा प्रकारे ही राणे परिवार अडकवून टाकला उद्धव साहेबांनी, खरंच मला सॅल्यूट करावा असं वाटतं साहेबांना. त्यांची ही कोकणातली खेळ अगदी व्यवस्थित. बरं, रत्नागिरीत सुद्धा तुम्ही पाहिलात बाळमानेंचा प्रवेश झाला. त्यानंतर तुम्ही पाहिला असाल संजयराव कदमांचा तर दोन वर्ष अगोदरच प्रवेश झाला दापोलीमध्ये. म्हणजे रामदास कदमाला कोकणात गुंतवला, सुदेश सामंताला कोकणात अडकवला, नारायण राणेंना त्यांच्या सुपुत्रांना सगळ्यांना कोकणात अडकवला. करा प्रचार महाराष्ट्रभर. आधी आपल्या जागा सांभाळा, आधी आपल्या जागा सांभाळा. त्यानंतर महाडमध्ये तुम्ही पाहिलं असाल स्नेहलताईंचा प्रवेश, बरंच गोगावले अडकवून ठेवला. अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. अनेक महत्वाच्या ज्या गाळलेल्या जागा होत्या त्या उद्धव साहेबांनी अतिशय स्पष्टपणे आणि व्यवस्थितपणे भरलेल्या आहेत. त्यामुळे आणि मुळात तुम्ही एक लक्षात घ्या, कधीही लक्षात घ्या, नारायण राणेने कधीही कोकणामध्ये भाजप वाढवला नाही. म्हणजे त्यांचा पक्ष आहे म्हणून मी म्हणतोय, भाजप वाढवला नाही. तर नारायण राणेंनी कायम कोकणामध्ये स्वतःचे मोहरे वाढवलेले आहेत. भाजप ते कधीच वाढवत नाही. ते कुठल्याही पक्षात जा, ते कुठलाही पक्ष वाढवत नाही, स्वतःची माणसं वाढवतात. जसं एकनाथ शिंदेने ठाण्यामध्ये केलं होतं. अख्खा ठाणा पदाधिकाऱ्यांसकट काय यांच्या मागे उभं राहिला, कारण यांनी स्वतःची माणसं पेरली. पक्ष कधीच वाढवला नाही. कारण पक्ष जर वाढला असता तर 18 विधानसभांच्या ठाण्यामध्ये शिवसेना 3-4 जागांवर नसती आली. एकेकाळी जी 12-13 जागांवर शिवसेना जायची ती 2 ते 3 जागांवर आज येऊन ठेपली. मग हा पक्ष वाढला की पक्ष कमी झाला, याचं उत्तर आपण द्यावं. म्हणजे स्वतःची आमदारकी आली, प्रताप सरनाईकची आमदारकी आली म्हणजे ठाणा वाढला असं होत नाही ना. लक्षात घ्या, अनेक गोष्टी आहेत. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे विशेषतः मी तुम्हाला सांगतो, राजन तेली, संदेश पारकर असतील, परशुराम उपरकर असतील, या सगळ्या मंडळींना आणि स्वतः, कारण ह्या सगळ्यांमुळे बळ कुणाला भेटलं, वैभव नाईकांना एक बळ भेटलं. एकट्याने लढत होते तिथे. कारण तुम्ही पाहिलं असेल रत्नागिरीमध्ये कमीत कमी राजापूरमध्ये राजन साळवी साहेब आहेत, गुहागरमध्ये भास्कर जाधव साहेब आहेत. पण तिकडे तळ कोकणामध्ये थोडासा एक तो स्पेस तयार झाला होता. तो स्पेस मस्तपैकी भरून काढला. इकडे बाप बसलेत, रत्नागिरीत बाप बसलेत, भास्कर साहेब बाप बसलेत. कुणाच्या बापाला भीत नाहीत ते. तुम्ही पाहिलं असाल मागच्या वेळेस राणेच्या एका पोराला कसं चिपळूणमध्ये पकडून ठेवलं होतं, तुम्ही सर्वांनी पाहिलात ते. राजापूरमध्ये राजन साळवी साहेब, भास्कर साहेब, दापोलीत संजयराव कदम असतील, या सगळ्यांनी अतिशय, आणि फक्त एक चिपळूणची जागा आपण महाविकास आघाडी म्हणून एनसीपीकडे आहे, बाकी सर्व ठिकाणी शिवसेना अतिशय भक्कमपणे लढते आणि अतिशय भक्कमपणे शिवसेना निवडून देखील येण्याची इथे दाट शक्यता आहे, दाट. पण सावंतवाडीची विधानसभा मी तुम्हाला आजच सांगतो, दीपक केसरकरांचा अभ्यासक्रम संपलेला आहे तिथे. आता त्यांचा कार्यक्रम आपण उठवला आहे. कितीही तुम्ही नारायण राणेंना घेऊन या, नारायण राणेंना तुमच्या खुर्च्यांवर बसवा, तुमच्या कार्यालयात बसवा, कितीही करा, नारायण राणेंची हतबलता मला आज स्पष्ट दिसून आली ज्यावेळेस ते राजन तेलींच्या वैयक्तिक आयुष्यातल्या प्रसंगांवर जाऊन बोलू लागले. इथेच मी समजून गेलो की नारायण राणे कुठल्या पातळीला आता खाली उतरतील. आणि जितकं जास्त नारायण राणे खाली उतरतील तितकं जास्त ते जनतेच्या मनातून उतरतील. काही का असे ना, यांचा अतिशय फिट कार्यक्रम उद्धव साहेबांनी कोकणामध्ये, तळकोकणामध्ये विशेषतः वाजवलेला आहे, यात काही दुमत नाही. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.